पुढची बातमी ही मुंबईतील लोकल ट्रेनची आहे। याच लोकल ट्रेनमुळे गेल्या आठवड्यात 66 जणांचा बळी गेलेला आहे। 6 महिन्यात रेल्वे अपघातात 1473 प्रवाशांचा मृत्यू झालाय। शनिवारी एका दिवसात 15 प्रवाशांचा मृत्यू झालाय। सगळ्यात जास्त अपघात कुर्ला रेल्वे स्टेशनच्या हद्दीत झालेले आहेत। उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांसाठी अधिक धोकादायक बनत चालल्याचं या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे। मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाणारी रेल्वे लोकल सध्या प्रवाशांच्या मृत्यूचं कारण बनत चालली आहे। गेल्या आठवड्यात आपण जर पाहिलं तर रेल्वेच्या अपघातात मृत्यूमध्ये एकूण 66 जणांचा बळी गेला आहे। तर सगळ्यात जास्त अपघात जे आहेत आणि मृत्यू जे आहेत ते शनिवारी झालेत। शनिवारी एकूणच 15 जणांचा मृत्यू जो आहे तो रेल्वे लोकलमध्ये गेला आहे। दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर प्रवाशांच्या मृत्यूची संख्या देखील आपल्याला वाढताना दिसते आहे। या सगळ्यात जास्त मृत्यू झालेत ते तर कुर्ला स्थानकादरम्यान। कुर्ला स्थानकादरम्यान या प्रवाशांना कोणतीही सोय नाही आहे। वेस्टवरून ईस्टकडे जाण्यासाठी कोणताच पूल नाही आहे आणि यामुळे इथल्या प्रवाशांना नेहमीच ही ट्रॅक क्रॉस करून जावं लागतंय। गेली अनेक वर्ष आपण बघतोय की प्रवाशांची संख्या वाढते आणि त्याचबरोबर आता रेल्वे प्रवाशांमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसतंय। या ठिकाणी असलेला एक स्कायवॉक जो आहे तो नव्याने बनवण्यात येतोय। मात्र स्कायवॉकचं काम देखील तुम्ही बघू शकता की अजूनही हे काम सुरू आहे। जोपर्यंत या ठिकाणचा हा स्कायवॉक जो आहे तो पूर्ण होत नाहीये तोपर्यंत इथल्या लोकांना कोणतीच सोय नाहीये की ती लोक वेस्टवरून ईस्टकडे जाऊ शकतात। त्यामुळे नेहमीच इथल्या लोकांना पर्यायी मार्ग म्हणून या ठिकाणी असलेल्या रेल्वे ट्रॅक ज्या आहेत त्या क्रॉस कराव्या लागतात आणि त्याचमुळे मृत्यूचे प्रमाण जे आहे ते आपल्याला वाढताना दिसतंय। गेल्या आठवड्याभरामध्ये एकूण 66 जणांचे बळी जे आहेत ते रेल्वेमुळे गेलेत, तर त्यातले सगळ्यात जास्त बळी जे आहेत ते कुर्ला स्थानकादरम्यान झालेत। कॅमेरामॅन मनोज दयाळकरसह सीमा जाते, जय महाराष्ट्र, मुंबई।